आज आम्ही गेलो नागपूरच्या सर्वात खतरनाक हॉन्टेड लोकेशनवर. हॅलो गायचं स्वागत आहे तुमचं नागपूर सिरीजच्या एपिसोड 3 मध्ये. सकाळी सकाळी उठलो, चाय नाश्ता केला आणि आज आम्ही जात आहे जवाहर विद्यार्थी गृहामध्ये, कारण की आज आहे पप्पाचं सिंगिंग कॉम्पिटिशन. तर सिंगिंग कॉम्पिटिशन कशी होती आहे तुम्ही पुढच्या क्लिप्समध्ये पहा. तर कॉम्पिटिशन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आम्ही आलो शबाना बेकरीवर. मी कधी नागपूरला आलो होतो, इकडे येऊन गरम कुत्रा खातोच. गरम कुत्रा म्हणजे हॉटडॉग. बरं, हॉटडॉग खाऊन झाल्यावर मग मी येतो नागपूरच्या सर्वात फेमस जगदीश सावजी भोजनालयामध्ये सावजी मटण खायसाठी. लय वेळा मी नागपूरला आलो पण कधी सावजी मटण खायला टाईमच भेटला नाही, पण आज फायनली मी सावजी मटण खाणार आहे. पण थोड्याच वेळात आपलं ऑर्डर येऊन जाते. मग सुमित म्हणते की मी ते व्हिडिओ काढतो खाताना. म्हटलं तू काढ आता व्हिडिओ काढ, एक नंबर पूर्ण खाताना. अरे टेस्ट एकच नंबर न हो. आणि तिखट, अरे बेटा तिखट, सकाळी बंबारीचा डायरेक्ट. मग आता एवढं हेवी जेवण झालं तर मग कुठेतरी पचवायला तर जाणंच होतं. मग येऊन जातो आम्ही मॉलमध्ये. मग थोड्याच वेळा आम्हाला माहीत पडते की इकडे हॉन्टेड कब्रिस्तान आहे. मग सुमितला विचारते की कुठे आहे ते. सुमित म्हणते आपल्या घराजवळ आहे. म्हटलं चला मग पाहून येऊ. पण मग इकडे असा घोर झाला की आम्ही अंदर फिरतच होतो. मग चला म्हटलं आता व्हिडिओ काढू. पण व्हिडिओ काढण्यासाठी जेव्हा मोबाईल काढला तर मोबाईलमध्ये पाहिले चार्जिंग काहीच नाही. म्हणजे मोबाईल पुरा स्विच ऑफ पडला. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, उद्या सकाळी आपण परत येऊ. सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आज आम्ही जातो तर्री पोहा खायसाठी नागपूरचा सर्वात फेमस रामजी सामजी पोहेवाल्याकडे. मी पहिले टोकन वगैरे इकडे घेऊन टाकतो. मग सुमित लागते रांगीत. या दुकानामध्ये अशी मजेदार सिस्टम आहे की समजा तुम्हाला जर पोह्यामध्ये कांदा खायचा असेल तर तुम्हाला स्वतः कांदा कापा लागेल. सुमितले म्हटलं जरा कांदे वगैरे कागड आपल्यासाठी, मी तर टुरिस्ट आहे. मग गडी खायचा ऐकते हो. गडीन लावला चष्मा आणि लागला कांदे कापायला. तर्री पोहाची टेस्ट एक नंबरच होती. मग आम्ही येतो कढी पातोडी खायसाठी. पण इकडे पाहतो तर काय दोघं जणांचे भांडणं चालू झाले. तुम हमारी इधर खाओ, तो म्हणे तुम हमारी इधर खाओ. अरे मतलब तुम टेंशन मत लो, तुम्हारे दोनों की इधर एक एक घास खावेंगे बस. मग हे सगळं खाणं वगैरे झाल्यावर आम्ही चालले जातो हॉन्टेड लोकेशनवर, जे की आहे पारसी कब्रिस्तान. तो अभी हम जा रहे हैं नागपुर के सबसे हॉन्टेड प्लेस में, पारसी कब्रिस्तान पे. जैसे कि आप देख सकते हैं मेरा गाइड है और ये पीछे. चलिए देखते हैं अभी. तुम्ही विचार करा की सकाळीचा कब्रिस्तानचा एरिया एवढा डेंजर दिसून राहिला तर रात्री कसा दिसत असेल. आम्हाला तसं काही पॅरानॉर्मल वाटलं नाही, पण इकडचे जे जागा आणि जे वाईब आहे ते एकदम खतरनाक आहे. दिवसभर उन्हात फिरून मग इकडे आम्ही मस्त नारळ पाणी प्यायलं. मग आम्ही फुटाळा लेकवर आलो गोला खायसाठी. मग आम्ही आलो घरी. मग पॅकिंग केली. मग पॅकिंग केल्यावर शुभम दादा आणि सर्वांना केलं बाय. मग चला तर भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.